21 ते 28 डिसेंबर दरम्यान जुनी मिल कंपाऊंड मोरारजी पेठ येथे दैनिक दिव्य मराठी फूड फेस्टिवल सीझन 12चे आयोजन करण्यात आले आहे। सदरची जागा ही जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टची आहे। सदर जागेत असे फूड फेस्टिवल भरवण्यास DB कॉर्प लिमिटेड, दिव्य मराठी व त्यांचे इव्हेंट पार्टनर स्पाइस अँड आईस इव्हेंट्स यांना ट्रस्टतर्फे कोणतीही परवानगी दिलेली नाही। सदर फूड फेस्टिवल बेकायदा असल्यामुळे ट्रस्टतर्फे आयोजकांना सदरच्या जागेत अनधिकृतपणे असे फूड फेस्टिवल भरवू नये असे सांगण्यात आलेले होते। त्यास आयोजकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे सदर प्रदर्शनावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त, असिस्टंट कमिशनर, अन्न व औषध प्रशासन सोलापूर व महावितरण यांच्यातर्फे तक्रार देण्यात आली आहे। सदर प्रदर्शनास कोणी हजेरी लावल्यास त्यांच्यावर संस्थेच्या आवारात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल ट्रेसपासिंगचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा सज्जड इशारा ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी दिला आहे। तरी नागरिकांनी अथवा इतरांनी या प्रदर्शनास जाऊ नये। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।